नमस्कार मित्रांनो, मी आहे अनिकेत आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रोनची अनबॉक्सिंग करणार आहोत. अनबॉक्सिंग तर आधीच केली होती पण तुम्हाला दाखवली नव्हती, त्यामुळे मी परत अनबॉक्सिंग करणार आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी डिस्क्लेमर देतो. या व्हिडिओमध्ये ड्रोन बद्दल मी प्रॉपर माहिती देणार आहे. माझ्याकडे जो ड्रोन आहे ना, तो DJI चा मिनी 4K ड्रोन आहे आणि तो ना नॅनो कॅटेगरीतला आहे, म्हणजे 250 ग्रॅमच्या खालचा आहे. आणि 250 ग्रॅमच्या जो खालचा ड्रोन असतो ना, त्याला सहसा म्हणजे लायसन्स लागतच नाही. आणि 250 ग्रॅमच्या वरचा असेल ना, तर त्याला तो लायसन्स लागतं. आणि लायसन हे साधारणतः 30,000 ते 60-70-80,000 ते लायसन येतं. पण मी जो ड्रोन घेतलाय ना, तो 249 ग्रॅमच्या खालचा आहे. तर याला प्रॉपरली म्हटलं तर याला लायसन्स लागत नाही. आणि माझा हा ड्रोन आहे ना, तो उंचीला 500 मीटर जातो आणि लांबीला म्हणजे इथनं जर लांब टाकला ना, म्हणजे लांब नेला ना, तर इथनं हरच्यातून डोरल्यापर्यंत जाईल. म्हणजे जवळजवळ 5 किलोमीटर हा लांब जातो. पण आपल्या भारतामध्ये काही नियम आणि अटी लागू आहेत. तर हा आपला ड्रोन आहे ना, तो आपण उंचीला फक्त 120 मीटरपर्यंत नेऊ शकतो. आणि 120 मीटरच्या वर जर नेलं, कारण वर विमान वगैरे जात असतात आणि त्याला नियम वगैरे आपल्या इथे खूप फॉलो आहेत, त्यामुळे 120 मीटरच्या वर मी नेतच नाही. आणि लांबीला किती नेऊ शकता, म्हणजे 5 किलोमीटरच्या वर सुद्धा नेऊ शकता आपण. पण इथे मध्ये येतं ते बॅटरी बॅकअप एवढं भेटत नाही. त्याला नाही म्हटलं तरी एका बॅटरीला 31 मिनटं फ्लाय करू शकतो आपण. मी घेतला आता फ्लाय मोर कॉम्बो. या ड्रोनसोबत 3 बॅटऱ्या मला भेटलेल्या आहेत. तर सुरुवात करूया आपण अनबॉक्सिंगला. तर गाईज, आपला हा ड्रोन आहे, हा बघू शकता. ह्याच्यामध्ये ड्रोन आहे DJI मिनी 4K. तर अनबॉक्सिंग करूया आपण. मी आधी केला होता पण तुम्हाला दाखवायचा होता म्हणून आता परत आपण करायचं आहे. तर हा बघू शकता, हा बघा आपला ड्रोन आहे. तर हा बघा केवढूच आहे बघा, एवढाच आहे. तर आता आपण ओपन करूया. तर असिस्टंट, तर हे कव्हर मेन म्हणजे काढायचंच असतं, कारण हा गिम्बल आहे, फुल गिम्बल आहे. व्हिडिओ ह्याच्याने स्टेबल येते. बघू शकता, हे बघा दाखवतो. हे जरा बोट लागलं तरी हलतंय ते बघा. तर आधी बॅटरी घातली होती, बॅटरी आता काढतो कारण बॅटरी उतरलेली आहे. आणि हा फ्लाय मोर कॉम्बो आहे, हा बघा. 3 बॅटरी सकट येतो. ही जी बॅटरी ती मी ह्याच्यात टाकून ठेवतो. आणि फुल कुठची आहे ती इकडून, हे जे बटन आहे ना, पॉवर ऑफ आणि पॉवर ऑनचं बटन आहे इथे. तर ते बटन दाबल्यानंतर आपल्याला समजतं. हे बघा, आता हे इथे हे कमीचे आहेत आणि ही जी बॅटरी ती फुल आहे. आता ही बॅटरी मी उघडतो. ही जी बॅटरी आहे ना, ती आता मी ह्याच्यात इन्स्टॉल करतोय. तर इन्स्टॉल झालेली आहे आपली बॅटरी. आता ड्रोन बाजूला ठेवूया आणि आपण रिमोटकडे वळूया. हा जो RC आहे ना, म्हणजे ह्याचे जे हे आहेत ना, प्रोपेलर्स आहेत, ते ह्याच्यात आहेत, ते ह्या साईडला असतात. ते आधी लावून घेतो. आणि आपला जो मोबाईल आहे तो असिस्टंटकडे. असिस्टंट दाखव, जरा चेहरा दाखव असिस्टंट आपला. हा जो आहे ना, तो आपला असिस्टंट आहे, कायम माझ्यासोबत असतो. आणि आता हा जो मोबाईल आहे तो आता ह्या रिमोटला मी कंट्रोल करून टाकतोय. तर याच्यासाठी एक नवीन ॲप येतो, DJIचा येतो, तो दाखवतो तुम्हाला. हा बघा, DJI फ्लाय म्हणून हा ॲप आहे. तर तो ॲप ओपन करतोय मी. तर जवळजवळ हा कॅलिब्रेट व्हायला आहे ना 5 ते 10 मिनटं घेतो. आता हा बघा, हा जो ॲप आहे ना, उघडत सुद्धा नाही. कधी कधी बॅक सुद्धा येतो आणि कधी कधी दुसऱ्यांदा ओपन होतो. तर मित्रांनो, यातून जी एक ही असते, केबल असते, दाखव जरा. हे बघा केबल. आणि ही जी केबल आहे ना, ती आपल्या चार्जिंग पोर्टमध्ये लावायची आहे मोबाईलच्या. तर मी इथे लावतोय हे. आणि हे बघा इथे आता हा जो आहे ना, होम पेज आहे या ॲपचा. आणि आता आपल्याला एअरक्राफ्ट म्हणजे हा जो ड्रोन आहे तो चालू करायचा आहे. आता ह्याचा गिम्बल बघा, एक नंबर वाटतं. आपण एक नंबर वाटतं बघून हे. तर आता
ड्रोन ठेवूया बाजूला आणि आपण कनेक्शन करूया इथे. आणि आता आपल्याला रिमोट चालू करायचा आहे. तर रिमोटसाठी आता रिमोट आपला चालू झालेला आहे आणि हे कनेक्शन गाईड म्हणून त्याच्यावर दाबायचं आहे. DJI Mini 4K डायरेक्ट झाला काय, कारण ड्रोन चालूच होता आणि कनेक्शन हे सक्सेसफुल झालेलं आहे. आता इथे आपण GPS सिग्नल येतं आहे का बघूया. आता 0 दाखवतं आहे इथे. जोपर्यंत 15-20 येत नाही तोपर्यंत ड्रोन आपल्याला उडवायचा नाही. आणि जर GPS नसेल आणि ड्रोन उडवायला आपण गेलेलो तर हा जो ड्रोन आहे ना कुठेही जाऊ शकतो आणि कुठेही जाऊन अपटूही शकतो. आणि या ड्रोनमध्ये खासियत अशी आहे की लो बॅटरीला आहे ना हा ड्रोन आहे तो आपल्या म्हणजे जिथून उडाला आहे ना तिथे परत येतो. आणि इकडे बघू शकता तुम्ही इथे आता GPS पण आता 13, 14, 11 असं होते. बऱ्यापैकी सिग्नल आलेला आहे आता GPSला. जवळजवळ 10 ते 12 मिनटं लागतातच. आता आलेलं आहे, होम पॉईंट अपडेट झालेला आहे आणि आता आपण उडवतो. दाखव का त्या तर आता तो खूप वर गेलेला आहे. आणि आता आपण हे बघा इथून आता आपण ह्याच्यात कॅमेऱ्यातून ही आपण अशी व्हिडिओ फुटेज वगैरे बघू शकतो. बघा फुल HD मध्ये काय फुल HD मध्ये हे बघा. गाईज बघू शकता हा बघा आपला ड्रोन खाली आणला. इकडे फुटेज पण बघू शकता हे बघा. तर आता मित्रांनो हा आपण ड्रोन उतरवलेला आहे आणि आता आपण ठेवतोय.